सतत पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापुरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। संपूर्ण कोल्हापूर शहर तसंच जिल्ह्याला पुराचा फटका बसलाय। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 47 फुटांच्या पार गेली आहे। दुसरीकडे राधानगरी धरणाच्या 4 दरवाजांमधून अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। त्यामुळे कोल्हापूर शहरातल्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुरुंदवाड आणि औरवाड या गावांना पुराचा फटका बसलाय। कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर सुद्धा 4 फुटांपेक्षा जास्त पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। सांगलीमध्ये आज लष्कराच्या 2 तुकड्या दाखल झाल्या। लष्कराच्या तुकड्यांनी सकाळपासून कृष्णा नदीच्या पात्रात बोटीतून फेरफटका मारला आणि पूरस्थितीचा अंदाज घेतला। यासोबतच पाणी वाढलं तर कोणत्या भागातील लोकांना हलवायचं याबद्दलचं नियोजन सुद्धा करण्यात आल्याचं कळतं। महापालिका आणि पोलिसांच्या मदतीनं लष्कराचं सांगलीच्या पूरपरिस्थितीवर बारकाईनं लक्ष आहे। पुढचा आदेश येईपर्यंत लष्कराचे जवान सांगलीमध्येच तैनात असतील। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं सांगली जिल्ह्याला पुराचा मोठा धोका निर्माण झालाय। सतत पाऊस आणि धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासन अलर्ट झालं असून एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे। दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट या भागात अद्यापही पूरस्थिती कायम आहे। सांगलीच्या पुराची ही भयावह दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपलेत आणि सांगलीतल्या पुराची भीषणता लक्षात येण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत। तिकडे सांगलीमध्ये वीर धरणातून सोडलेल्या पाण्यानं गणेशगाव तसंच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्यानं गिरवी इंदापूरकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद आहे। काही दिवसांपूर्वी लाखो रुपये खर्च करून इथे भराव घालण्यात आला, रस्त्याचं काम करण्यात आलं, पण आता वीर धरणातून नीरा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे माळशिरस आणि इंदापूर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या बंधाऱ्याचा भराव पूर्णतः वाहून गेलाय। पण या सगळ्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे। गेल्या 8 दिवसांपासून अमरावतीच्या मेळघाटात जोरदार पाऊस कोसळतोय। सततच्या पावसामुळे मेळघाटातले रस्ते पूर्णतः जलमय झालेत। मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील कारजखेडा इथल्या नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे। नागरिकांना या पुराच्या पाण्यातूनच जीवघेणा प्रवास करत पलीकडे जावं लागतं। गावात जाण्यासाठी पक्का रस्ता किंवा मोठा पूल हा गरजेचा आहे आणि त्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती आहे। जिलाधिकारी साहब या आमदार खासदार साहब, इन सबको मेरा निवेदन है कि कारंजखेड़ा गांव में जल्द से जल्द एक गांव के नज़दीक में पुलिया का व्यवस्था की जाए। अन्यथा गांव के जो सोई सुविधा के लिए जो लोगों की मांग है, नहीं तो हमारे यहाँ के जो स्थानिक नागरिक है इसके लिए आने वाले समय में आंदोलन करने का भी इशारा नागरिक का ओर से दिया जा रहा है। गडचिरोली जिल्ह्यामध्ये जखमी झालेल्या आपल्या वडिलांच्या उपचारासाठी प्रयत्न करणाऱ्या धडपडणाऱ्या तरुणाचा एक जबरदस्त व्हिडिओ समोर आलाय। भामरागड तालुक्यात अतिदुर्गम भागातला हा व्हिडिओ आहे। पित्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी मुलानं मित्राच्या सहाय्यानं खाटेची कावड केली आणि चिखलात तब्बल 18 किलोमीटरची पायपीट करत रुग्णालय गाठलं।